वकील भाई कहूँगा वो तीन लोग
बाहेरच निघत होतो आम्ही. वरतून जोराची भिंत पडली ती वरचं छत. म्हणजे त्याला सांग ना किती कच्चं बांधकाम केलं म्हणा त्यांनी. असं कुठं यायचा जीव गेला तर मी काय करू. एवढं कच्चं बांधकाम केलं म्हणून काय कामाचं म्हणून. ट्रीटमेंटचा सुद्धा मौका नाही मिळाला आम्हाला. ऑन द स्पॉट गेली तिथे. आई होती माझी आई. बघा जरा आम्हाला काही इन्साफ पाहिजे. पण आमच्या आईचं म्हणजे याच्या पुढे कोणाची बी आई असो असं झालं नाही पाहिजे. बाकी हे जे बांधकाम आहे ना किती कच्चं होतं. आज माझी आई आहे, उद्या काय सांगा आमच्यासोबत लहान पोरं होते माझ्या बहिणीसोबत आईसोबत. पण माझ्या आईच्या अंगावरच संकट आलं ते सगळं. बाकी मुलं वगैरे सगळे सेफ आहेत. ते जखमी वगैरे काही काही लागले जखमी वगैरे कोण नाही. सगळ्यांना पुढे पाठवलं. सगळ्यांना पुढे पाठवलं आणि माझ्या आईच माझ्या आईच्या अंगावर पडलं. म्हणजे हे आज हे झालं नाही पाहिजे कुणासोबत. म्हणजे हे आपलं हे जे आहे एवढं हे प्रशासन म्हणा हे महानगरपालिका म्हणा हे बांधकाम काय कामाचं आहे एवढं कच्चं. लोकांची जीवा चालल्यात, लोकांची आया चालल्यात. हा अजून एक बाई आहे तिची पण डेथ झालेली आहे. ती पण आतमध्ये बिचारी. तिचं तर कोणीच नाही आला अजून. आम्ही आहे इकडचे म्हणून आम्ही सगळे आलो इथं. हा असं झालं नाही पाहिजे कुणी. हा हे असं झालं नाही पाहिजे कुणासोबतच. कोणची आई असो, कोणाचे लेकर का असे ना, कोणाची बहीण का असे ना किंवा काही असो XYZ पण झालं नाही पाहिजे. एवढं कच्चं बांधकाम नाही झालं पाहिजे की लोकांचे जीव गेले पाहिजे. हो आणि कोणी बघायला सुद्धा नाही आला अजून. हा ही माझी बहीण बिचारी. हा कोणाला सांभाळलं नव्हतं. माझी आई कुणाला म्हणजे रागवत होती माझी आई मला रोज. मला कोणी रागवणार बघा तुम्ही आता.